हा लेवा भवन हॉल आहे. स्टेशनपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर हा हॉल आहे. इथून स्टेशन लागतं जायला. 10 ते 13 मार्चला वाळवणाचं पदार्थ ठेवले होते हॉलमध्ये. आणि हे त्यांचं पॅम्पलेट होतं. मेडिका एंटरप्राइजेसचे डिस्ट्रीब्युटर कम रिटेलर जितेंद्र नेमाडे यांनी गणेशाचे पूजन केले. आणि या शुभमुहूर्तावर त्यांनी नारळ पण फोडलं. प्रमुख पाहुण्या रुपालीताई ठोंबरे यांनी पण गणेशाचे पूजन केले. प्रख्यात सुलेखनकार रुपालीताई ठोंबरे यांनी उद्घाटन केले. त्यांचे स्वागत केले कमिटीच्या महिलांनी. स्वतः जातीने महिला अध्यक्ष सायलीताईंनी पण प्रचार केला. कापडी पिशवी वापरा असं पण सर्व महिलांना सांगितलं. जितेंद्र नेमाडेंचाही स्टॉल होता. डायबिटीस, गुडघेदुखी यासारख्या आजारांवर कोणते शूज वापरायचे हे पण त्यांनी त्यात सांगितलं. त्यांचं पॅम्पलेट पण होतं. आणि ह्या नंबरवर तुम्ही जे काय हवं ते तुम्ही त्यांच्याशी बोलून मागवू शकता किंवा डिस्कस करू शकता त्यांच्याबरोबर. यात नंबर पण दिलेला आहे. मेडिका एंटरप्राइजेस असं नाव आहे. खाली फोन नंबर पण आहे. हे दोघंजण गावावरून आलेले होते त्यांच्या नाताला घेऊन पदार्थ विक्री करण्यासाठी. तिखट आहे त्यांच्याकडे, कुरडया आहेत गव्हाच्या. हे त्यांचं कार्ड आहे. एकविरा आई महिला बचत गट, त्याच्यावर त्यांचा नंबर आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉल करून मागवू शकता त्यांच्याशी बोलणं करून. ह्या ओल्या भुईमुगाच्या शेंगा आहेत. गूळ आहे. हा चिंच आहे. हे सर्व ते गावावरून घेऊन आले विकण्यासाठी. हा लसूण आहे, लाल लसूण, पौष्टिक असतो हा खूप खाण्यासाठी. हे केळाचे वेफर्स आहे तिखट टाकून केलेले. मसाले पण आहेत त्यांच्याकडे. या शेवग्याच्या शेंगा आहेत. नाचणीचे पापड आहेत. हे वेफर्स आहेत बटाट्याचे. या कैरी आहे तिथे. चिवळची भाजी पण आहे ठेवलेली त्यांनी. यांच्या स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. त्यांनी टेस्टिंगसाठी पण पापड ठेवलेले होते इथे. साबुदाण्याचे चिकोडे आहेत. रमाई महिला स्वयंसहायता समूह, त्यांचं कार्ड पण आहे. त्रिरत्ननगर करमाड इथून ते आलेले आहेत. तुम्ही ऑर्डर करून त्यांच्याकडून पापड वगैरे मागवू शकता. नाचणीचेही वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. ही त्यांची बहीण आहे. त्यांच्याकडे पण मेथीचे पापड आहेत. शेंगदाणे, तिळाची चिक्की आहे. खूप टेस्टी आहेत या चिक्की. मी स्वतः टेस्ट केलेले आहेत.
यांच्याकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे बो, बांगड्या, मंगळसूत्र, फुलं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. आर्टिफिशियल फुलं आहेत, गुलाबाचे, ॲस्टरचे, क्लिप्स आहेत. हे त्यांचं कार्ड आहे. ही गुलाबाचे फुलं आहे, ॲस्टरचे फुलं आहेत. तुम्ही केसात माळू शकतात ते फुलं, क्लिपसारखी किंवा असे पण माळू शकता. हे ब्रेसलेट आहेत, हे ब्रॉचेस आहेत. वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी आहेत. खूप छान छान आहे कलेक्शन या ताईंकडे. या त्यांच्या आई आहेत, त्या पण त्यांना मदत करतात. या पण क्लिप्स आहेत, सेट आहे, नेकलेस आहेत, आर्टिफिशियल गजरे आहेत, हेअर बँड्स आहेत. आणि या ताईंनी घाटा पण ठेवलेला होता ज्वारीचा, तो पण खूप सुंदर होता. मी स्वतः घेतला होता. खूप चविष्ट होता बिबड्याचा घाटा. खानदेशी पदार्थ आहे हा. खूप सुंदर कलेक्शन होतं यांच्याकडे पण. तुम्ही लेवा पाटीदार समाज महिला मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. यांच्याकडे पण हर्बल प्रोडक्ट्स आहेत. खूप छान कलेक्शन होतं यांचं पण. याच्यावर सगळी माहिती दिलेली आहे. यांच्याकडे पण पॅड्स होते, लेडीजचे पिरियड्सच्या दरम्यान यूज करतात ते. हा त्यांचा फोन नंबर आहे, कॉल करून तुम्ही मागवू शकता. ओजस्वी क्रिएशन या ताईंचा नंबर आहे याच्यावर. त्यांच्याकडे पण पारंपरिक ज्वेलरी आहेत. मोत्याच्या बांगड्या आहेत, साध्या बांगड्या आहेत. खूप छान कलेक्शन होतं यांच्याकडे पण. तुम्ही कॉल करून मागवू शकता. अवेलेबल असेल तर नक्की त्या देतील. अवंतिका कलेक्शन यावर या ताईंचा नंबर आहे. बोज आहेत, क्लिप्स आहेत, कानातले आहेत. खूप छान कलेक्शन होतं यांच्याकडे पण. या क्लिप्स आहेत, हे बो आहेत. खूप सुंदर. खूप छान कलेक्शन होतं यांच्याकडे पण. त्यांनी अगदी प्रॅक्टिकली दाखवलं सगळं. आंबाड्याला लावतात ते आहे. या काकू गावावरून आलेल्या होत्या. यांच्याकडे पण ज्वारीचे पापड आहेत, चिकाचे पापड आहेत. बिबडे होते ओले, ते संपले. सुकवलेले बिबडे पण आहेत. या ताई नाशिकवरून खास आलेल्या होत्या. त्यांच्याकडे पण वेफर्स आहे बटाट्याचे, कुरडया आहेत, सांडगे आहेत, पारंपरिक ज्वेलरी आहे, बांगड्या आहेत, हिरव्या बांगड्या पण आहेत, कानातले आहेत.
मोत्याच्या बांगड्या आहेत. कानातले पण खूप सुंदर आहेत. हर्षा मसाले अँड फूड्स या ताई स्वतः सर्व मसाले घरी बनवतात. मी स्वतः घेतलेले प्रोडक्ट्स यांच्याकडून खूप सुंदर आहेत, टेस्टी आहेत प्रोडक्ट्स. पाणीपुरी मसाला, टिक्का मसाला, गरम मसाला, तिखट, पालक पनीर मसाला, थालीपीठ भाजणी पण आहे. त्यांचं कार्डवर तुम्ही फोन करून मागवू शकता जे हवं ते. हे त्यांचं पॅम्पलेट आहे. ही पूर्ण फॅमिलीच आहे स्टॉलवर आलेली. गायत्री स्वयंसहायता समूह, महिला बचत गट उमेद, त्यांचा नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉल करून मागवू शकता. पापड आहेत, नाचणीचे पण पापड आहेत, उडदाचे पापड आहेत, गव्हाच्या कुरडया आहेत, शेवया आहेत, वेपर्स आहेत केळीचे, तिखट आणि फिके दोन्ही प्रकारचे वेपर्स आहेत. त्या हाय करताय आपल्याला. यांच्याकडे पण नाचणीचे पापड आहेत, गव्हाच्या कुरडया आहेत. श्रीलक्ष्मी नाव आहे. होलसेल भावात देतात असं त्यांनी लिहिलेलं आहे. बाजरीचे करोडे आहेत, बिबडे आहेत, सांडगे आहेत, उडदाचे पापड आहेत. हे घरगुती उडदाचे पापड आहेत, मिरा आणि जिऱ्याचे, आणि ही मिरचीचे आहेत. ह्या ताईंकडे पण वेपर्स आहेत बटाट्याचे, चिकनीचे पानं आहेत, बिबडे आहेत, शेवया आहेत, करोडे आहेत म्हणजेच सांडगे, साबुदाण्याच्या चकल्या आहेत, चिकाचे पापड आहेत, गव्हाच्या कुरडया आहेत. यांच्याकडे केळीचे वेपर्स आहेत, फणसाचे तळलेले गरे आहेत, चकल्या आहेत, त्याच्यानंतर पापड आहेत वेगवेगळे, ताकातल्या मिरच्या आहेत, लोणचे आहेत, त्याच्यानंतर तेजपत्ता आहे, चकली आहे, मसाले आहेत वेगवेगळे. यांच्याकडे स्पेशल मलकापुरी गरम मसाला मिळेल असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं हे कार्ड आहे, शिवम एंटरप्राइजेस, त्याच्यावर त्यांचा नंबर आहे. तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत त्यांच्याकडे. ते दाखवत आहेत आपल्याला काय काय आहे त्यांच्याकडे ते मसाले. या ताईंकडे कलाकंद आहे, त्याच्यानंतर दरावेचे लाडू आहेत, खानदेश स्पेशल, शेव आहेत. ते कार्ड दाखवत आहेत आपल्याला, त्याच्यावर त्यांचा नंबर आहे. सद्गुरू गृह उद्योग, त्याच्यावर त्यांचा नंबर आहे. तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मागवू शकता. खूप छान प्रतिसाद होता स्टॉलला. खूप लोकांनी, कुठून लोकांनी येऊन
पदार्थ घेऊन गेले, खाऊन पण गेलेत. बरेच पदार्थ तिथे खाण्यासारखे पण होते, लोक येऊन खाऊन जात होते. जय श्री कृष्ण गृहउद्योग यांचं हे पॅम्पलेट आहे. दीपाली भोळेताई आहेत त्याच्यावर त्यांचा फोन नंबर आहे. त्यांच्याकडे चकल्या आहेत, भाताच्या, उडदाचे पापड आहेत, शेवया आहेत, वेपर्स आहेत. यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या पर्सेस आहेत, कानातले आहेत, क्लिप्स आहेत, टिफिन बॉक्स आहे, ज्वेलरी आहे. सुनीता कलेक्शन, त्याच्यावर त्यांचा नंबर पण आहे. यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत, थंडगार मठ्ठा आहेत, सांडगे आहेत, कुरडया आहेत, गुरुकृपाचे मसाले आहेत, तिखट आहे. हे त्यांचं पॅम्पलेट आहे, त्याच्यावर त्यांचा नंबर पण आहे. सर्व माहिती त्याच्यावर त्यांनी मेन्शन केलेली आहे. या ताईंकडे खिशी आहे ज्वारीची, त्याच्यानंतर ढोकळे आहे, ताक आहे आणि ह्या ताईंकडे आवळ्याचे सगळे प्रोडक्ट्स आहेत, त्या स्वतः घरी बनवतात आणि सेल करतात. तुम्ही यावर कॉल करून मागवू पण शकता. मी स्वतः यांच्याकडून प्रोडक्ट घेते, खूप सुंदर असतात. आवळा कँडी वगैरे, सरबत आहे आवळ्याचं, सगळे आवळ्याचे प्रोडक्ट्स आहेत. यांच्याकडे चिकाच्या कुरडया, पापड, चिकनीचे पानं, सांडगे, शेवया, बिबडे, ज्वारीचे पापड. या गावावरून आलेल्या होत्या ताई, लेवा महिला मंडळातल्या ताई आहेत या. यांच्याकडे शेवया, चिकनीचे पानं, चिकाचे पापड, नाचणीचे पापड, ज्वारीचे पापड आणि गव्हाची खीर आहे, घाटा आहे, सुके बिबडे आहे, बिस्किटं आहेत, उडदाचे पापड आहेत. त्याच्यावर नंबर दिलेला आहे त्यांनी, समर्थ वेपर्स, आणि नंबर पण आहे, तुम्ही मागवू शकता. कुरडया पण आहेत. ते स्वतः एक यूट्यूबर आहेत. त्यांच्याकडे पापड आहेत, शिंगाडा आटा आहे, हळद आहे, राजगिरा आटा आहे, तूप आहे, शेव आहेत. या ताईंकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत, चिकाचे पण पापड आहेत, गव्हाच्या चिकाचे पापड, चकल्या आहेत भाताच्या, केळीचे पीठ आहे, बिबडे आहेत. या ताईंकडे सगळे कोकणातले पदार्थ आहेत. गरम मसाला आहे, कैरीची वडी आहे, आंबा वडी आहे, सांडगी मिरची आहे, पेरू वडी आहे, मिक्स वडी आहे, मिरकुंड पापड आहेत, सांडगी मिरची आहे, तांदूळ कुरडई आहे. महाजन गृह उद्योग यावर त्यांचा नंबर आहे. सगळ्या पदार्थांचे नावं, त्याची किंमत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत त्यांच्याकडे. गव्हाचा चीक आहे, सुकवलेला, भेंडकी आहेत, निस्त्याची चटणी आहे,
कढी आहे, गव्हाची खीर आहे, बिबड्याचा घाटा आहे. खूप छान पदार्थ आहेत. यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे डाळी आहेत, करोडे आहेत, वेपर्स आहेत, धणे आहेत, पीठ आहेत, तिखट आहे, हळद आहे, चिंच आहे, मेथ्या आहेत, मसाले आहेत. या ताई गावावरून आलेल्या होत्या. यांच्याकडे पण भरपूर प्रकारचे पापड होते, आंबाडीची सुकवलेली भाजी होती, सुकवलेला ज्वारीचा घाटा होता, धणे होते, केळीचे पीठ होते, शेवया होत्या, आंबोला भात होता, सांजऱ्या होत्या, घाटा होता ओला, त्याच्यानंतर कढी होती, मुटके म्हणजे भेंडके होते, निस्त्याची चटणी होती, कळण्याची भाकरी होती. भरपूर पदार्थ होते यांच्याकडे. खूप लोकांनी खानदेशी पदार्थाचा आस्वाद घेतला. या ताईंकडे पण चिकाचे पापड, कुरडया, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पापड, केळीचं पीठ, सांडगे, हळद, मेथीचं पीठ, साबुदाण्याच्या चकल्या. त्यांचा मुलगा पण त्यांच्याबरोबरीने काम करत होता, मिस्टर पण होते. गव्हाची खीर होती त्यांच्याकडे, गव्हाचा चीक होता, निस्त्याची चटणी होती, कढी होती, मुटके म्हणजेच भेंडके पण होते त्यांच्याकडे. यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे होममेड मुखवासाचे पदार्थ होते, ते स्वतः बनवतात. त्याच्यावर त्यांचा नंबर पण आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मागवू शकता. छोट्या छोट्या पॅकेटमध्ये अवेलेबल आहेत, म्हणजे घेण्यास सोपं जातं. महिला समिती पण वेळोवेळी येणाऱ्या जाणाऱ्यांना मदत करत होती, सांगत होती काय हवं काय नको ते. यांचं पण हे आयुर केअर म्हणून आहे, त्यांचं पॅम्पलेट आहे. हर्बल प्रोडक्ट्स आहेत त्यांचं हे पॅम्पलेट आहे. या ताईंचं हे बॅनर आहे, श्री समर्थ वेफर्स. त्याच्यावर त्यांचा फोन नंबर आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू याचे बिस्किटं आहेत त्यांच्याकडे. हळद पण ठेवली आहे त्यांनी विकायला. ह्या लेवा पाटीदार महिला मंडळातल्या कार्यकारिणी आहेत. या ताईंकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते, कुरडया होत्या, चकल्या होत्या, गावठी लसूण होता, अगदी सुकलेला छान गावठी लसूण आहे, लाल कलरचा लसूण असतो हा. नाचणीचे पापड पण आहेत त्यांच्याकडे. उडदाचे पापड, बिबडे, कुरडया, सांडगे, गव्हाचा चीक, बाजरीच्या कुरडया, वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे, या ताईंच्या गृहउद्योगचं नाव श्री स्वामी समर्थ महिला गृहउद्योग आहे. त्याच्यावर त्यांचा नंबर आहे, हवं असल्यास तुम्ही मागवू शकता.